नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, इथं आलो तर तुम्हाला म्हटलं सांगून द्यावंच. तर मित्रांनो, आज नवीन ठिकाणी आलो आहोत. तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, ह्या ठिकाणी एक उंबर आहे, उंबराचं झाड आहे. तर मित्रांनो, त्याला 12ही महिने उंबरं असतात. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यांमध्ये तुम्हाला त्या उंबराला उंबरं दिसतील मित्रांनो. तर एवढं उंबरे म्हणजे वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळ्या महिन्यांमध्ये उंबरं राहत नाही. पण मित्रांनो, याला पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, कोणताही ऋतू असो, कोणताही महिना असो, त्या ठिकाणी उंबरं हे असतातच मित्रांनो. लहान की नाही किंवा लहान मोठे पण असतातच मित्रांनो. तर तुम्हाला मी ते उंबराचं झाड दाखवायला नेतो. तर त्या ठिकाणी आपण जाऊया मित्रांनो. चला तर आता तुम्हाला मी ते उंबरं पाहायला घेऊन जातो. तर हे पहा, आपण त्या ठिकाणी मित्रांनो आलो आहोत आणि नेचर पहिलं म्हटलं म्हणजे नेचर लय जबरदस्त आहे तिथलं. तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला मी बाहेरचं नेचर दाखवतो. आणि हे पहा, उंबराचं झाड. ह्या ठिकाणी आपण व्हिडिओ पण शूट केला होता पहिला एक, तर तुम्हाला मी दाखवतो जवळून. तर हे पहा मित्रांनो, अजून हे लहान लहान उंबरं जे आहेत ते लागायला सुरुवात झालेलीच आहे. आणि हे पहा इकडे, हे पहा उंबरं. आणि काही उंबरं पिकतात आणि ते पिकून पडल्यावर लगेच दुसरा बार येतो मित्रांनो. आणि दुसरा बार झाला की ते संपताच लगेच तिसरा बार यायला सुरुवात होते मित्रांनो. तर हे तुम्हाला उंबरं आहेत ते दिसत असतील. आणि हे पहा, खाली पण तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. हे पहा, हे पिकून आणि वाळून पण गेलेले आहेत. तर हे पहा, पिकून आणि वाळून पण गेलेले आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा जो उंबर आहे तो 12ही महिने मित्रांनो याला एकदम मस्त असं उंबरं येतात मित्रांनो. एकमेव उंबर आहे हा आमच्या गावामध्ये आहे मित्रांनो. तर एकदम मस्त, केव्हाही या पावसाळ्यामध्ये पण इथं लय उंबरं असतात मित्रांनो, पिकेल. आणि हे पहा, त्याच्या शेजारचा नेचर कसा दिसतोय मित्रांनो. दरीच्याच वरती आहे, एकदम खोल दरी आहे आणि खोल दरीच्या वरती हा उंबराचं झाड आहे. तर हे पहा, कसं लय जबरदस्त असं नेचर दिसतं मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने उंबराचं झाड. आणि ह्या ठिकाणी आपण डे कॅम्पिंग केली होती पहिले. हे पहा, इथं चुला जसा आणि तसाच आहे. आणि ह्या झरीला एकदम मस्त असं नेचर वाटतंय. पहा, एकदम एकदम जबरदस्त मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला मी उंबराची माहिती दिली आणि जे खरं आहे तेच मी सांगितलं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.